Hello student, I extend a warm welcome to all to this session. Let us move towards the last topic of the last chapter of electronics paper 1, that is communication electronics. So in today's chapter I am going to explain you pulse code modulation. So what is meant by pulse code modulation? This modulation technique provides us digital modulation technique. So what happened? In last video I explained you the basically the digital signals are obtained from analog signals. Okay, so it gives you the idea about that. So what happened in pulse code modulation? In case of pulse mode modulation, the information signal, suppose it is in analog form, this information signal is sampled by using a pulse train. हा analog signal काय केला जातो? ही pulse train वापरून सॅम्पल केला जातो. ओके, सपोज ही पल्स ट्रेन आहे. मग सॅम्पल कसा केला जाईल? तर ही जी व्हॅल्यू आहे ऑन टाईम आणि ऑफ टाईम, ह्या ऑन टाईम आणि ऑफ टाईमने याचे थोडे थोडे छोटे छोटे काय केले जातात? पार्ट्स तयार केले जातात, याचे तुकडे केले जातात. ओके, आणि मग फॉर एक्झाम्पल आता हा जो पार्ट आहे, ओके, याचा ॲम्प्लिट्यूड असेल ह्या ठिकाणी सपोज 1.5, तर तो स्टँडर्ड ॲम्प्लिट्यूडमध्ये कन्वर्ट केला जातो, फॉर एक्झाम्पल 2, आणि त्याचा करस्पॉन्डिंग सिग्नल डिजिटल सिग्नल काय केला जातो? ट्रान्समिट केला जातो. फॉर एक्झाम्पल हा तुकडा घेतला मी, इथला सॅम्पल केलेला सिग्नल फॉर एक्झाम्पल याचा ॲम्प्लिट्यूड असेल 2.9, तर हा जवळच्या ॲम्प्लिट्यूड स्टँडर्ड ॲम्प्लिट्यूडमध्ये कन्वर्ट केला जाईल आणि मग तो स्टँडर्ड ॲम्प्लिट्यूड काय केला जातो? ट्रान्समिट केला जातो. ह्या सिग्नलला, ह्या प्रोसेसला म्हणतात क्वांटायझेशन. हे जे आपण सिग्नल सॅम्पल करतो याला क्वांटायझेशन प्रोसेस म्हणतात. ह्या एकाच छोट्या सिग्नलला क्वांटा म्हणतात. हे जे स्टँडर्ड ॲम्प्लिट्यूडमध्ये आपण कन्वर्ट करतो आणि मग त्याचं डिजिटायझेशन करतो, याला क्वांटायझेशन्स म्हणतात. ओके, आणि हे जे वेगवेगळे तुकडे त्याला क्वांटायझेशन लेवल्स म्हणतात. मग ही बेसिक कन्सेप्ट वापरून आपण पल्स कोड मॉड्युलेशन शिकणार आहोत. ओके, मग त्याच्यासाठी ही जी फिगर ह्या ठिकाणी दिलेली आहे, ही फिगर आपल्याला रेफर करायची आहे. तर ही फिगर काय बघा, तर ह्या ठिकाणी ही जी फिगर आहे, या फिगरमध्ये हा जो सिग्नल दिसतो आहे, दिस इज व्हॉट? ॲनालॉग सिग्नल. या ॲनालॉग सिग्नलला काय केलेलं आहे आपण? तर सॅम्पल केलेले आहेत, त्याचे वेगवेगळे सॅम्पल बघा, उभ्या लाईन्सने त्याला याचे छोटे छोटे तुकडे केले, सॅम्पल केले आहेत. मग सॅम्पल करायला आपण काय वापरलं आहे? तर आधी आपण इथून बघूया. दिस इज मॅक्सिमम पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड रेंज. हा जो सिग्नल आहे याचं ह्या ठिकाणपासून ह्या ठिकाणपर्यंत हा काय झाला? पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड. या पीक टू पीक ॲम्प्लिट्यूडला काय केलं आहे आपण? त्याचे क्वांटायझेशन स्टेप्स केले आहेत. म्हणजे त्याचे किती तुकडे झाले आहेत? तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, टोटल 7 ॲम्प्लिट्यूडपर्यंत याचे तुकडे झालेले आहेत. ओके, आणि त्याचा हा पल्स, ही पल्स दाखवली म्हणजे 1 साठी 1. आता इथे 0 आहे, 0 ॲम्प्लिट्यूड आपण कसं दाखवतो? तर या 0ने. हा 1 म्हणजे काय? 0, 0, 1. 2 म्हणजे काय? 0, 1, 0. हे त्याचं डिजिटल फॉर्म दाखवलं आहे, ज्याला आपण कोड ऑफ पल्स म्हणतो. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, पहिला जो तुकडा आहे, पहिला जो सॅम्पल आहे ह्या ॲनालॉग सिग्नलचा, तो कसा घेतला? तर हा पहिला सॅम्पल इथे काय आला? तो 0तला 0 व्हॅल्यू झाली. मग त्याचं कन्वर्जन केलं 0, 0, म्हणजे त्याची पल्स झाली. अशा प्रकारे ही पल्स काय केली? ट्रान्समिट केली. त्याच्या पुढचा सेकंड जो आहे, सेकंडचा किती आहे? हा 1 पण नाही आहे, 2 पण नाही आहे, पण त्याला मग काय करतात? राऊंडिंग ऑफ, 2मध्ये राऊंडिंग ऑफ केलं तर इकडचा सिग्नल झाला 0, 1, 0. ओके, आता बघा, हा चौथा तुकडा जो आहे, हा चौथा तुकडा कुठे? 3 आणि 4च्या मध्ये, म्हणून याला 4ला समजा राऊंडिंग ऑफ केला तर 1, 0, 0 असा ह्या सॅम्पलचं डिजिटल इक्विव्हॅलंट काय केलं जातं? ट्रान्समिट केलं जातं. म्हणजेच काय होतं आहे? तर आपण काय करतो? ॲनालॉग सिग्नल जो आहे त्याचे तुकडे करतो, त्या तुकड्याचं आपल्याला स्टँडर्ड ॲम्प्लिट्यूड मिळतं 1, 2, 3, 4, 5 ह्या फॉर्ममध्ये, आणि या स्टँडर्ड ॲम्प्लिट्यूडचं कन्वर्जन आपण डिजिटलमध्ये करतो. म्हणून याला म्हणतात पल्स कोड मॉड्युलेशन, बिकॉज द सिग्नल इज कोडेड इन द फॉर्म ऑफ पल्स. ह्या कोडेड फॉर्ममध्ये तो तयार केला जातो आणि मग तो सिग्नल काय केला जातो? ट्रान्समिट केला जातो, आणि याला म्हणतात मग पल्स कोड मॉड्युलेशन टेक्निक. ओके, गेट इट दिस. नाउ लेट अस मूव टुवर्ड द लास्ट टॉपिक, and that is what? Concept of keying.
टेक्निक. व्हॉट इज मीन बाय केइंग? केइंग म्हणजे काय, जसं तुम्हाला लॉक उघडायचं असेल तर तुम्ही त्याच्यात की टाकतात, की मूव्ह केले की लॉक कसं होतं, ओपन होतं, तसं होत असतं. तसंच ही टेक्निक आहे. तर याच्यामध्ये काही कन्सेप्ट वापरून, लॉजिक वापरून आपण काय करतो, इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतोय. ओके. मग ती टेक्निक म्हणजे काय? सपोज आता मॉड्युलेटिंग सिग्नल जे आहे ते मॉड्युलेटिंग सिग्नल काय आहे तर डिजिटल आहे. कॉम्प्युटरचा डेटा माझ्याकडे सपोज अशा फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. हा डिजिटल डेटा मला जर मोडेम थ्रू मला जर सेंड करायचा असेल तर मला काय करायला लागेल, तर तुम्हाला माहिती आहे बेसिकली मॉड्युलेशन म्हणजे काय, तर ओरिजिनल इन्फॉर्मेशन कॅरियरच्या सहाय्याने आपण बदलतो आणि ती इन्फॉर्मेशन काय करतो, सेंड करतो. जेव्हा कॅरियर यूज करतो तेव्हा मॉड्युलेशन टेक्निकमध्ये ती कॅरियर काय असते, कॅरियर स्वतःच्या पॅरामीटरमध्ये बदल करते. फॉर एक्झाम्पल ॲम्प्लिट्यूड बदललं तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, ओके, फ्रिक्वेन्सी बदलली तर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. तसंच ह्या डिजिटल कम्युनिकेशनमध्ये ही झाला, हा काय झाला, मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणजे ओरिजिनल इन्फॉर्मेशन. ह्या ओरिजिनल इन्फॉर्मेशनला ट्रान्समिट करण्यासाठी कॅरियर काय करते, ते कॅरियर स्वतःच्या ॲम्प्लिट्यूडमध्ये बदल करत असेल तर त्याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड शिफ्ट. जर फ्रिक्वेन्सी बदलत असेल तर फ्रिक्वेन्सी शिफ्ट, आणि फेज बदलत असेल तर फेज शिफ्ट. शिफ्ट शब्द का वापरायचा आहे, कारण या डिजिटल सिग्नलनुसार ॲम्प्लिट्यूड फक्त शिफ्ट करते एका व्हॅल्यूपासून दुसऱ्या व्हॅल्यूला, फ्रिक्वेन्सी शिफ्ट करते एका व्हॅल्यूपासून दुसऱ्या व्हॅल्यूला, म्हणून याला शिफ्ट केइंग म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला इथे ASK सांगते. आता ASKला काय झाला, लॉजिक 1, हा लॉजिक 0. तर ASK म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड शिफ्ट केइंग. तर याच्यामध्ये आता काय होईल, तर ह्या ठिकाणी मी जी कॅरियर घेते, आता कॅरियर कुठल्या फॉर्ममध्ये घ्यायची आपल्याला, इट इज इन द फॉर्म ऑफ ॲनालॉग. ह्या ॲनालॉग फॉर्ममध्ये येते. तर बघा लॉजिक 1साठी कॅरियरचं ॲम्प्लिट्यूड हे आहे, लॉजिक 0साठी काहीच नाही, परत लॉजिक 1साठी सर्टन ॲम्प्लिट्यूड, परत लॉजिक 0साठी काहीच नाही. म्हणजेच कॅरियर काय करते, स्वतःचं ॲम्प्लिट्यूड ऑन करते, ऑफ करते. कुणानुसार करते, तर डिजिटल सिग्नल, डिजिटल इन्फॉर्मेशननुसार स्वतःचं ॲम्प्लिट्यूड ऑन टू ऑफ शिफ्ट करते, म्हणून याला ॲम्प्लिट्यूड शिफ्ट केइंग म्हणतात. किंवा याला दुसरं नाव पण आहे ऑन ऑफ केइंग, OOK, ऑन ऑफ केइंग मॉड्युलेशन. तसंच कशाच्या बाबतीत होतं आहे, तर फ्रिक्वेन्सी शिफ्ट केइंग. बघा आता मी तुम्हाला FSK सांगते. FSK म्हणजे फ्रिक्वेन्सी शिफ्ट केइंग. लॉजिक 1साठी एक ॲम्प्लिट्यूड आहे बघा, दिस इज द सॉरी एक फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड नाही, F0. आणि लॉजिक 1साठी दुसरी फ्रिक्वेन्सी आहे, जशी स्प्रिंग आपण उघडतो बंद करतो तसं F1. हिअर द फ्रिक्वेन्सी विल गेट शिफ्टेड फॉर लॉजिक 1 टू लॉजिक 0, हेन्स इट इज नोन ॲज फ्रिक्वेन्सी शिफ्ट केइंग. येते लक्षात, ओके. तसंच या ठिकाणी फेज शिफ्ट केइंगला बघा, आता इथे मी घेते, हा लॉजिक 0 आहे, हा लॉजिक 1 आहे. फेज शिफ्ट केइंगला काय होतं, फेज बदलतो. बघा आता इथे सपोज फेज इथे हा असा खाली गेली पाहिजे वेवफॉर्म, खाली न जाता ती इथूनच जाते. म्हणजे बघा आता ह्या ठिकाणी ही वेवफॉर्म अशी आहे, आता ही खालून वर गेली पाहिजे, पण ह्या ठिकाणी 0 to 1 चेंज होतो आहे तुमचा मॉड्युलेटिंग सिग्नल. त्यामुळे ह्या ठिकाणी या सिग्नलचा फेज बदलून जातो, अँगल बदलतो आणि तो परत खालून सुरू होतो. ओके, हा कुठपर्यंत, वरपर्यंत. आता ह्या ठिकाणी 1 to 0 चेंज होतो आहे, तर हा सिग्नल खाली न जाता वरतूनच परत काय होईल, येईल. तर ह्या ठिकाणी 180 डिग्रीने ह्या पिकचं काय होतं, ॲम्प्लिट्यूड बदलतं, म्हणून त्याला म्हणायचं फेज शिफ्ट केइंग. So this is all about the technique of ASK, PSK and FSK. मग एक एक्झाम्पल मी घेते बघा, हे एक्झाम्पल बघूया. ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे आपण 101100100100100. ही डिजिटल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आता आधी आपण ASK बघूया, ॲम्प्लिट्यूड शिफ्ट केइंग. त्याच्यासाठी मी डॉटेड लाईन्स ड्रॉ करून घेते, म्हणजे तुम्हाला समजायला अजून काय जाईल, सोपं जाईल. एक्झाम्पल आहे की कशा प्रकारे ASK, PSK आणि FSK काय होतात, त्या ठिकाणी वर्कआउट होतात. ओके, बघा आता ASK ॲम्प्लिट्यूड शिफ्ट केइंग. आता ह्या ठिकाणी लॉजिक 1साठी काय आहे, ह्या ठिकाणी सर्टन सिग्नल आहे, ओके, पण लॉजिक 0साठी काहीच नाही, पण लॉजिक 1साठी तो सिग्नल काय आहे, प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नल, ह्या मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणजे डिजिटल्सनुसार कॅरियर काय करते, स्वतःचा ॲम्प्लिट्यूड ऑन ऑफ करते, शिफ्ट करते, म्हणून याला काय म्हणायचं, ASK ॲम्प्लिट्यूड शिफ्ट केइंग. येते लक्षात. आता मी FSK तुम्हाला इथे सांगते. FSKला काय होतं बघा,
तर कॅरियर स्वतःचं फ्रिक्वेन्सी बघा, लॉजिक 1साठी एक सर्टन फ्रिक्वेन्सी घेते, लॉजिक 0साठी वेगळी, परत लॉजिक 1साठी एक वेगळी फ्रिक्वेन्सी घेते, लॉजिक 0साठी ही वेगळी फ्रिक्वेन्सी घेते. जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर ह्या ठिकाणी बघा 2 फ्रिक्वेन्सी सिग्नल दिसत आहेत आपल्याला. ओके, आता याचं काळजी काय घ्यायची, तर याचा ॲम्प्लिट्यूड थ्रूआउट कॉन्स्टंट राहायला पाहिजे. याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग. आता फेज शिफ्ट किंग कसं येईल, तर हा लॉजिक 1 बघा, इथे ह्या ठिकाणी सिग्नल आला. ओके, पण इथे काय होतं आहे, हा चेंज होतो आहे 1 to 0. मग ह्या पॉईंटला ॲक्च्युली तो खाली गेला पाहिजे, पण तिथून न जाता ही पल्स वरतूनच काय होते, स्वतःचं फेज चेंज करते. ह्या ठिकाणी पण बघा खालून तो वर गेला पाहिजे, पण इथे चेंज कसं आहे 0 to 1 आहे, म्हणून परत काय वरती न जाता वेवफॉर्म स्वतःचा अँगल बदलून खालून काय करते, सुरुवात करते. याला काय म्हणतो आपण फेज शिफ्ट किंग. दिस इज ऑल अबाउट द टेक्निक दॅट इज नोन ॲज केइंग. केइंग म्हणजे काय, आयडिया. तर ह्या ठिकाणी ही अशा प्रकारे वेवफॉर्म्स काय होतात, चेंज होतात, म्हणून त्याला म्हणायचं शिफ्ट किंग. हॅलो स्टुडंट, लेट अस हॅव अ लुक ऑन कन्सेप्ट ऑफ मोडेम. मोडेम म्हणजे काय, तर मोडेम शब्द कसा तयार झाला बघा, मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. आता ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. मॉड्युलेटर कुठे वापरतो आपण, इट इज यूज ॲट ट्रान्समीटर अँड डिमॉड्युलेटर ॲट रिसिव्हर. मग मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर, मोडेम, ह्या दोघांपासून हा शब्द तयार झाला आहे. मग मोडेम म्हणजे काय, तर तो काय करतो, मोडेम म्हणजे जो टेलिफोन बघा, आता ह्या ठिकाणी कन्सेप्ट आहे, हा मोडेम आहे, याला टेलिफोन लाईनकडनं डेटा येतो आहे आणि कुठे जातो आहे, कॉम्प्युटरकडनं किंवा कॉम्प्युटरकडनं डेटा येतो आहे कुठे जातो आहे, टेलिफोन लाईनला. मग मोडेमचं काय फंक्शन आहे, तर टेलिफोन लाईनकडनं येणारा जो ॲनालॉग सिग्नल आहे त्याचं कन्व्हर्जन डिजिटलमध्ये करणं, आणि कॉम्प्युटरकडनं येणारा जो डेटा आहे डिजिटल त्याचं कन्व्हर्जन ॲनालॉग सिग्नलमध्ये करणं. मग हा मोडेम काय करतो, इट कन्वर्ट्स डिजिटल सिग्नल फ्रॉम द कॉम्प्युटर इन टू ॲनालॉग फॉर्म. ओके, अँड यू नो दॅट टेक्निक्स आर नथिंग बट ASK, FSK अँड PSK. तर आपण ह्या टेक्निक शिकलो. ॲम्प्लिट्यूड शिफ्ट किंगला डिजिटल डेटानुसार काय करतो, कॅरियर त्याचा ॲम्प्लिट्यूड बदलतो, FSKला फ्रिक्वेन्सी बदलतो, PSKला फेज चेंज करतो. म्हणून मोडेम काय करतो, अशा प्रकारे डिजिटलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, तर ॲनालॉग फॉर्ममध्ये. आता जो डेटा टेलिफोन लाईन थ्रू मोडेमकडे येतो तो ॲनालॉग फॉर्ममध्ये. मग मोडेम काय करेल, तो ॲनालॉगचं कन्व्हर्जन डिजिटलमध्ये करेल. फॉर एक्झाम्पल पल्स कोड मॉड्युलेशन. तर तो ॲनालॉग सिग्नल कोडेड फॉर्ममध्ये तयार केला जाईल आणि तो कोडिंग कोडे ट्रान्समिट केला जाईल कॉम्प्युटरला. सो दिस कन्सेप्ट इज नोन ॲज मोडेम, मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. ओके, विथ दिस वी फिनिश्ड आवर इलेक्ट्रॉनिक्स पेपर 1 दॅट इज कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स. हा आपला ह्या ठिकाणी पूर्णपणे पेपर संपलेला आहे. आता याच्यावर आपण टेस्ट घेणार आहोत. सो तुर्तास थांबूया. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.